Hello students, welcome back to science lecture. Today we are going to start phylum classification. Last period we have seen that criteria for new system of classification. न्यू मॉडर्न टेक्नॉलॉजीनुसार आपण जे प्राण्यांचं वर्गीकरण करणार आहोत त्याच्यामध्ये आपण खालील मुद्दे प्रत्येक फायलममध्ये घेणारच आहोत. जे 10 फायलमचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये खालील मुद्दे येणार आहेत. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी कॅव्हिटी, body symmetry, germ layers, diploblastic and triploblastic, body segmentation, reproduction, specific characters. साधारणतः हे 6 ते 7 मुद्दे असतील. मोर दॅन 6 पण पॉईंट्स असू शकतात. हे आपले न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये हे क्रायटेरिया आपण डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. तर आपण वन बाय वन एका फायलमचा अभ्यास बघूया. आज आपण पहिला फायलम बघणार आहोत, फायलम पोरीफेरा. ॲनिमल ऑफ पोरीफेरा फायलम. फर्स्टमध्ये आपल्याला इथे एक फिगर दिसते, सायकॉन, स्पंज आणि वरती एक दिलेली आहे स्पॉन्जिला. फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला दिलेला आहे. These animals are with simple body plan and are called as sponge. They bear numerous spores on their body. Those spores are called as ostia and ostula. जर आपण काळजीपूर्वक ही फिगर बघितली तर आपल्याला ह्या बॉडीवरती पोरस म्हणजे सच्छिद्र ज्याला आपण म्हणतो अशी ही बॉडी आहे. स्पंज त्याचं म्हणजे नाव ज्याला आपण स्पंज म्हणतो आहे. आणि काय होतं आहे बघा की अतिशय सिंपल बॉडी आहे, म्हणजे अतिशय साधा रचना असणारा हा प्राणी आहे. आणि न्यूमरस पोरस ज्याला आपण म्हणतो सच्छिद्र त्याच्या बॉडीवरती आहेत. आणि हे जे आहेत छोटे छोटे हे जे बॉडी पोरस आहे त्याला आपण ऑस्टिया म्हणणार आहोत. वरती आपल्याला एक असं स्ट्रक्चर दिसतोय टॉप वरती हेड साईडला, त्याला आपण ऑस्ट्युलम म्हणणार आहोत. दीज आर अक्वॅटिक ॲनिमल्स. मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्रिव्हलर्स. काय होतं बघा की मोस्टली हे जे आहेत पोरीफेरा फायलममधले प्राणी हे मरीन आहेत, म्हणजे समुद्रामध्ये राहणार आहेत. काही फ्रेश वॉटरमध्ये पण राहणार आहेत, गोड्या पाण्यामध्ये ज्याला आपण म्हणतो. या पद्धतीने मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. आपण बॉडी सिमेट्री बघितली होती, तर इथे असिमेट्रिकल बॉडी राहणार आहे, म्हणजे इक्वल हॉल्स ह्या प्राण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही आहेत. दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल्स, कॉलर सेल्स. इथं ड्रॉइंगमध्ये फिगरमध्ये आपल्याला दिसते बघा, इथे पर्टिक्युलर पद्धतीने आपल्याला इथे कॉलर सेल दिसत आहेत. हे स्पेसिफिक कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, कॉलर सेल. दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू सबस्ट्रॅटम, हेन्स डू नॉट शो लोकोमोशन, हेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडिमेंटरी ॲनिमल्स. काय होतं बघा की हे ज्या ॲनिमल्स आहेत हे सबस्ट्रॅटम आहेत, म्हणजे एका ठिकाणी स्थिर आहेत. असे एका खडकाला किंवा दगडाला खाली स्थानबद्ध ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सेडिमेंटरी ॲनिमल आहेत, अचल आहेत हे. नाऊ their spongy body is supported by spicules or spongia fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. आता हे जे आहे स्पंज, तर यांची जी बॉडी तयार झालेली आहे ती ही स्पिक्युलसपासून किंवा स्पॉन्जिया. तर स्पिक्युलस ज्या आहेत तर मोस्टली स्पिक्युलस कशापासून बनलेले आहेत, तर कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ज्याला आपण म्हणतो त्याच्यापासून तयार झालेला आहे, किंवा मग सिलिका रेती वाळू ज्याला आपण म्हणतो त्या टाईपचं मटेरियल असतं. आणि ही जी कॅल्शियम कार्बोनेटची जी स्पिक्युलस बॉडी आहे त्याच्यावरती काय आहे, स्पॉन्जिया फायबर आहेत, जे की काय आहेत हार्ड किंवा टणक प्रोटीनपासून तयार झालेले आहेत. फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवते, तुमच्या लक्षात येईल. दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. वॉटर इज टेकन इन थ्रू ऑस्टिया अँड गिव्हन आउट थ्रू ऑस्क्युला. जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर इथे न्यूमरस असे पोरस आहेत, सच्छिद्र आहेत. तर काय होतं आहे की ह्या ऑस्टियामधून वॉटर काय होणार आहे, आत जाणार आहे. मग ज्यावेळेस आत वॉटर घेतलं जाणार आहे त्यावेळेस अनेक सूक्ष्मजीव पाण्यातले किंवा सूक्ष्म मायक्रोब्स काय होणार आहेत, पाण्यासोबत ह्या पोरस बॉडीमध्ये जाणार आहेत. तेच त्यांचं न्यूट्रिशन राहणार आहे. छोट्या छोट्या ऑर्गॅनिझम्सला ते त्यांचं फूड म्हणून वापरणार आहेत. आणि तेच नंतर पुढे ह्या ऑस्क्युलममधून ते वॉटर काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. आता होतं काय बघा, तर ह्या याच्या थ्रू जेव्हा बॉडीमध्ये पाणी जातं तर मध्ये
फ्लेजिला नावाचं म्हणजे मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवणार आहे. तर ते काय करताय की असं हालचाल करतात आणि मग ते वॉटर काय होतं आहे असं लिफ्ट होतं. ऑस्ट्रियामधून आलेलं वॉटर फ्लॅजिलाच्या मदतीने बल्ब लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्याने काय करतं ते वरती सरकवण्यास मदत करतं आणि ह्या ऑस्क्युलममधून ते पाणी बाहेर पडायला मदत करतं. दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग अँड असेक्सुअल मेथड अँड ऑर बाय सेक्सुअल मेथड्स. बघा आपण लास्ट पिरियडमध्ये मागे चॅप्टर्समध्ये बघितलं होतं रिप्रॉडक्शनमध्ये. तर बडिंगमध्ये म्हणजे असेक्सुअल रिप्रॉडक्शन होतं. त्याचं एक्झाम्पल आपण हायड्रा बघितलं होतं. असेक्सुअल रिप्रॉडक्शन होतं, सेक्सुअल पण रिप्रॉडक्शन होतं आणि बिसाइड दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. रिजनरेशनचं सुद्धा मी तुम्हाला कॅरेक्टर सांगितलं होतं की एखाद्या ऑर्गनचे जेवढे तुकडे होतील तर त्या एका तुकड्यापासून परत पूर्ण बॉडी काय होणार आहे तयार होणार आहे. याचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. सायकॉन, युस्पॉन्जिया, बाथस्पंज ज्याला आपण म्हणतो, हायलोनिमा, युप्लेक्टेला एक्सेट्रा. हे झाले फायलम पोरिफेराचे एक्झाम्पल. दुसरा फायला आपल्याला दिलेला आहे फायलम निडेरिया, त्यालाच आपण म्हणणार आहोत सिलेंटरेटा. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक. If it is cylindrical, it is called as polyp, and if it is umbrella like called as medusa. बघा आपलं नेहमीचंच उदाहरण हायड्रा दिलेला आहे. काळजीपूर्वक बघा हायड्राकडे. आणि अजून एक मी तुम्हाला फिगर दाखवणार आहे. खाली आपल्याला दिलेली आहे सी ॲनिमोनची. तर हायड्राकडे आपण आधी कॉन्सन्ट्रेट करूया. तर हायड्राकडे बघितल्यानंतर त्याची बॉडी आपल्याला इथे सिलेंड्रिकल म्हणजे दंडगोल ज्याला आपण म्हणतो अशी दिसते. तर जर बॉडी सिलेंड्रिकल असेल तर त्याला आपण पॉलिप म्हणणार आहोत. आणि अम्ब्रेला लाईक म्हणजे छत्रीसारखा जर भाग असेल तर असं बॉडी स्ट्रक्चर असलेल्या ॲनिमलला आपण मेडुसा म्हणणार आहोत. साधारणतः निडेरिया किंवा सिलेंटरेटा नावाप्रमाणेच ॲनिमलची रचना आहे म्हणून नाव तसं दिलेलं आहे, लक्षात घ्या. सेकंड कॅरेक्टर दिलेला आहे. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मरीन, समुद्रामध्ये राहणारे आहेत. ओनली फ्यू फ्रेश वॉटर ड्वेलर्स, याच्यातले काही जे मोजके प्राणी आहेत ते गोड्या पाण्यातही दिसून येणार आहेत. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रॅडियल, सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. बघा सिमेट्रिकल परत आलं. इथे कसं राहणार आहे हे रॅडियल सिमेट्रिकल, ज्याचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं स्टारफिशचं. म्हणजे आपण याच्यावरती म्हणजे कशाही पद्धतीने छेद केले, सरळ करू, उभे करू, डायगोनली करू तर आपल्याला इक्वल हॉल्स मिळणार आहेत. म्हणजे रॅडियल सिमेट्रिकल बॉडी आहे. डिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे दोनच लेअर जर्म्स लेअर राहणार आहेत, एंडोडम अँड डम या पद्धतीने. त्याच्यानंतर निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. जर तुम्ही इथे बघितलं हायड्राच्या फिगरकडे तर इथे आपल्याला हे टेंटॅकल्स दिसत आहेत. तर हे टेंटॅकल्सचं जे आहे हे माउथ साईडला आहे. काय काम करणार आहेत टेंटॅकल्स? आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, भक्ष्य ज्याला आपण म्हणतो. ह्या टेंटॅकल्सच्या मदतीने हायड्रा काय करणार आहे आपले भक्षक पकडणार आहेत. ह्या टेंटॅकल्समध्ये अतिशय पॉयझनियस असे सबस्टन्स असतात. एकदा का भक्षक त्यांच्यामध्ये आलं की ते टेंटॅकल्स त्याला कॅप्चर करतात, पकडतात आणि त्याच्यातला विषारी द्रव्य जर त्यांनी त्याच्यात सोडला तर तो जो प्रे आहे किंवा भक्षक आहे तो काय होतो पॅरालाइज्ड होतो आणि त्याच्यामुळे त्यांचं काय होणार आहे भक्षकाची सुटका होणार नाही आणि भक्षक म्हणून ते त्याला खाऊन टाकतात. वेअर ॲज निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्सिक इन द बॉडी ऑफ प्रे. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. जसं अफेन्ससाठी मदत होतो टेंटॅकल्सचा तसं डिफेन्ससाठी सुद्धा होतो. याचे बरेचसे उदाहरणं आहेत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे याचं जेलीफिश. जेलीफिशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे टेंटॅकल्स असतात तर ते काय करतात प्रेला पकडतात. एक आहे फायझेलिया. तर हा जो आहे फायसेलिया याला मॅन ऑफ वॉरसुद्धा म्हटलं जातं. तर जसे हायड्राला वरती अप्पर टेंटॅकल्स आहेत तसं ह्या फायसेलियाला पण ना खालच्या बाजूने टेंटॅकल्स असतात आणि ते एवढे भयानक असतात आणि त्यांच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्स असतात. फिश असो किंवा अगदी मनुष्यसुद्धा त्या टेंटॅकल्समध्ये सापडला
तर तो काय होतो, मृत्यूच्या दाढेत सापडल्यासारखा होतो आणि तो म्हणजे मारूनच टाकतात ते त्याला, ते इतके डेंजर असतात टेंटॅकल्स. तर अशा पद्धतीने डिफेन्ससाठी आणि ऑफेन्ससाठी किंवा प्रे म्हणून सुद्धा त्यांना अशा पद्धतीचे टेंटॅकल्स आहेत. याचे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हायड्रा आहेच, आपल्याला नेहमीचा माहितीच आहे. दुसरं एक्झाम्पल दिलेले ॲडॅमसिया सी ॲनिमोन. थर्ड दिलेला आहे आपल्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर फायसेलिया. त्याच्यानंतर ऑरेलिया जेलीफिश अँड कोरल्स. आता हे बघा, इथे आपल्याला हे जे दिलेले आहेत कोरल्स, फिगरमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर ह्या कोरल्सला हे कोरल जे प्राणी हे मोठ्या प्रमाणामध्ये एका ठिकाणी म्हणजे जमा झाल्यानंतर प्रवाळद्वीप तयार करतात आणि ह्या प्रवाळापासूनच पोवळा हा एक प्रकारचा रत्न आहे बघा. बऱ्याच स्त्री असतील, पुरुष असतील, त्यांच्या गळ्यामध्ये माळेमध्ये असे डार्क नारंगी रंगाचे मणी आपल्याला दिसतात, तर त्याला आपण काय म्हणतो, पोवळा म्हणतो. तर हे जे आहेत पोवळे, हे एक प्रकारचे रत्न आहेत. आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो, ते ह्या कोरल्सपासून आपल्याला दिसतात. तिसरा फायलम दिलेला आपल्याला प्लॅटीहेल्मंथिस. फ्लॅटचा अर्थ होणारे फ्लॅट, चपटा ज्याला आपण म्हणतो. फिगरमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो प्राणी आहे हा कसा आहे, चपटा आहे, म्हणून याला फ्लॅट वॉर्म, चपटा कृमीसुद्धा म्हणतात. याचं पहिलं कॅरेक्टर दिलेलं आहे बघा काळजीपूर्वक, ॲनिमल ऑफ प्लॅटीहेल्मंथिस. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रिप. रिबन म्हणा किंवा लीफ म्हणजे पान ज्याला म्हणतो झाडाचं, ते कसं असतं, चपटं असतं. त्या पद्धतीने ह्या फायलमच्या प्राण्यांचा आकार राहणारे दे आर कॉल्ड ॲज फ्लॅट वर्म. त्यांच्या आकारामुळे त्यांना फ्लॅट म्हणजे चपटा कृमीसुद्धा म्हटलं जातं. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट, फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड अक्वॅटिक. आता एंडोपॅरासाइट काय आहे बघा. पॅरासाइट म्हणजे परजीवी. दे डिपेंड ऑन देअर न्यूट्रिशन फॉर अदर ॲनिमल्स. ते स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. दोन प्रकार असतात, एंडो आणि एक्टो. तर हा एंडो आहे, म्हणजे हा आत राहतो, म्हणजे अन्न म्हणून ते काय करणार आहेत, शरीराच्या आत वाढणार आहेत. फॉर एक्झाम्पल आतड्यांमध्ये, प्राण्यांच्या शरीराच्या आत हे काय करणारे, वास्तव करणार आहेत. यांच्यामध्ये बरेचसे काय जली आहेत आणि फ्री लिव्हिंगमध्ये राहणारे सुद्धा आहेत. बॉडी इज ॲसिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. आपण बघितलेलं आहे, 3 प्रकारचे आपण बॉडी कॅव्हिटी बघितली होती. त्याच्यामध्ये असिलोमेट जो आहे, असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट राहणारे. गट आणि ऑर्गनमध्ये किंवा मेसोडम आणि गटमध्ये जर बॉडी कॅव्हिटी नसेल तर आपण त्याला असिलोमेट म्हटलं होतं. आणि बायलॅटरली आहे, म्हणजे एक ॲक्सिस जर टाकला तर इक्वल हॉल्स तयार होणार आहेत यांच्या बॉडीचे. दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, म्हणजे एक्टो, मेसो आणि एंडो असे 3 लेयर्स आपल्याला ह्या प्राण्याच्या बॉडीमध्ये दिसून येणार आहेत. नाऊ एंडोडम, एक्टोडम अँड मेसोडम. दीज ॲनिमल्स आर hermaphrodite, that means male and female reproductive system are present in the same animal body. हे फार मजेशीर आहे बघा. आतापर्यंत आपण जे बघितलेले आहे ते युनिसेक्सुअल, म्हणजे युनि मीन्स एक लिंगी बघितलेले आहेत. एक तर ते फिमेल असतील, आयदर मेल आयदर फिमेल. पण फायलम प्लॅटीहेल्मंथिसमध्ये आपल्याला एक स्पेसिफिक कॅरेक्टर बघायचं आहे, हर्मॅफ्रोडाईट म्हणजे बायसेक्सुअल. ह्या प्राण्यांमध्ये मेल आणि फिमेल म्हणजे ओव्हरी पण राहणार आहेत आणि टेस्टिस पण राहणार आहेत. स्त्री आणि पुरुष म्हणजे दोघंही लिंग आपल्याला यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट दिसणार आहेत. असे जे बायसेक्सुअल किंवा ड्युएल पर्सनॅलिटी असलेले, सेक्स ऑर्गन असलेले जे प्राणी राहणार आहेत त्यांना आपण हर्मॅफ्रोडाईट ॲनिमल्स म्हणणार आहोत. यांचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टॅपवॉर्म एक्सेट्रा. डझंट इट? येतं एक 1 by 1 लक्षात. 3 फायलम आपण बघितला. चौथा फायलम आहे आपला अस्कॅलमेंथिस. अस्कॅलमेंथिस याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही अस्कॅलमेंथिस पण करू शकतात किंवा ॲशमेल्थिस पण करू शकतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग, थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल. आता प्लॅटीहेल्मंथिस आणि अस्कॅलमेंथिसमधला छोटासा बारीक फरक समजून घ्यायचा आहे की वरचे प्लॅट म्हणजे फ्लॅट होते
आणि हे सिलेंड्रिकल आहे म्हणजे राऊंड शेपचे आहेत. हा महत्त्वाचा फरक आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, सिलेंड्रिकल आहे. दे आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म. वरती आपण त्यांना चपटाकृमी फ्लॅट वर्म म्हटलं होतं, यांना आपण राऊंड वर्म म्हणजे त्यांच्या आकाराप्रमाणे ते गोल आहेत म्हणून आपण त्यांना गोल कृमी म्हणणार आहोत. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री ऑर एंडो पॅरासाइट्स. फ्री लिव्हिंग ॲनिमल आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्टेरियल. आता याच्यामध्ये परत 2-3 प्रकारचे दिसून येणारे जे परजीवी आहेत, पॅरासाइट आहेत, ते आपल्याला एंडो पॅरासाइट म्हणजे आत दिसून येणारे आतड्यांच्यामध्ये वगैरे इंटेस्टाईनमध्ये वगैरे वाढतील. काही फ्री लिव्हिंगमध्ये राहणारे आहेत आणि काही ॲक्वॅटिक आहेत म्हणजे जलीय आहेत आणि काही पाण्यामध्ये सुद्धा राहणारे आहेत. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर दिलेलं आहे. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिडोसिलोमेट. हा सुद्धा कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे, आपण बघितला होता. सिडोसिलोमेट सगळ्यात आधी तर हे ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे यांच्यामध्ये काय 3 लेयर्स दिसणार आहेत, एंडोडम, एक्टोडम अँड मेसोडम. वरचा पण ट्रिप्लोब्लास्टिक होता, हाही ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आणि याच्यामध्ये जो आहे सिडोसिलोमेट आहे म्हणजे बॉडी कॅव्हिटी आहे, पण तिची जी जागा आहे गट किंवा डायजेस्टिव्ह आणि मेसोडमच्या मध्ये गॅप नको असा जर सिलोमेट जर राहिला तर त्याला आपण काय म्हणतो, बॉडी कॅव्हिटी म्हणतो. डझंट इट. पण इथे काय फक्त तसा भास होणार आहे म्हणजे हा काय सिडोसिलोमेट आहे. या पद्धतीने बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज नॉन सिगमेंटेड अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. आता याच्या शरीरावरती जसं आपण अर्थवर्म वगैरे बघितला होता तर सिगमेंट असे अर्धगोल गोल गोल आपल्याला राऊंड सेगमेंट दिसतात, तसे ह्या प्राण्यांच्या अंगावरती आपल्याला कुठल्याही प्रकारचे सेगमेंट दिसणार नाही आहेत. आणि बॉडीवरती टफ क्युटिकलचं काय राहणार आहे, आवरण राहणार आहे. या पद्धतीने आता उदाहरणासाठी आपल्याला दिलेले अस्कॅरिस इंटेस्टिनल वर्म आपण बघितला. हा एंडो पॅरासाइट आहे म्हणजे हा कुठे राहणार आहे, आतडींच्या आत, सेलच्या आत राहणार आहे. फिलेरियल वर्म हा एक दिलेला आहे आणि लोआ हा आय वर्म दिलेला आहे. तर इथे फिगरमध्ये मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते बघा, की इथे आपल्याला 2 दिलेले आहेत. एक मेल अस्कॅरिस दिलेला आहे आणि एक फिमेल अस्कॅरिसचं उदाहरण दिलेलं आहे. ॲज कम्पेअर टू मेल अँड फिमेल काय राहणार आहे, थोडीशी लांबीला जास्त राहणार आहे. आता एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे हे फिलेरियल वर्म जे आहेत हे मोस्टली आपल्याला आफ्रिकेतील लोकांच्या शरीरामध्ये हत्तीपाय रोग वगैरे किंवा एलिफंटायसिस वगैरे जे आजार आहेत ते ह्या फिलेरियल वर्मसारख्या याच्यामुळे होतात. लोआ ज्या आहेत ते आय वर्म म्हटलेला आहे. तर मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवणार आहे की खरोखर डोळ्यामध्ये अशा प्रकारचे जे कृमी आहेत ते वाढतात आणि असे डिसीज किंवा असे प्रॉब्लेम्स तयार होतात. 5वा आपला जो दिलेला आहे तो फायलम आहे ॲनिलिडा. ॲनिलिडाचे कॅरेक्टर्स आपण बघणार आहोत वन बाय वन. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज लॉंग, सिलेंड्रिकल, मेटॅमेरिकली सिगमेंटेड. लांब आहेत, सिलेंड्रिकल म्हणजे दंडगोल आहे आणि मेटॅमेरिक म्हणजे मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवणार आहे असं खंड पडलेले असतात त्यांच्या बॉडीचे. Most of these animals are free living but few are ectoparasite. Free living animals may be marine or freshwater dwellers or terrestrial. एंडोपॅरासाइट म्हटलं की ते कुठे राहणारे, इंटेस्टाईन किंवा बॉडी ऑर्गनच्या आत राहणार आहेत. फ्री लिव्हिंगमधले मग ते ॲक्वॅटिक असू शकतात, जलीय असू शकतात. टेरेस्ट्रियल म्हणजे मातीमध्ये वगैरे जमिनीवरती राहणारे असतील आणि काही फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यामध्ये राहणारे सुद्धा आहेत. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. ते 3 जर्म्स लेअर असलेले आहेत. बायलॅटरल सिमेट्रिकल आहे म्हणजे एक जर आपण सिमेट्री ओढली तर इक्वल हॉल्स होणार आहेत. आणि इओसिलोमेट आहे म्हणजे यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. नाऊ दे हॅव सिटिया ऑर पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर लोकोमोशन. हे 4थं जे कॅरेक्टर आहे हे फार इम्पॉर्टंट आहे बघा. ह्या प्राण्यांमध्ये काय आहे बघा, सिटिया आहे किंवा
पोडिया आहे. मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. इथे तुम्हाला एक निरीसची दिलेली आहे. तिथे जर तुम्ही एक काळजीपूर्वक बघितलं तर पॅरापोडिया म्हणजे अगदी बारीक केसांसारखे असंख्य पाय असतात पूर्ण बॉडीला. त्याला आपण काय म्हणणार आहोत? पॅरापोडिया. पॅरापोडियाच्या मदतीने हे काय करतात? लोकोमोशन म्हणजे पुढे सरकण्यासाठी मदत होते त्यांचं. किंवा सिटिया ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अर्थवर्मची जर बॉडी आपण अतिशय काळजीपूर्वक बघितली तर त्याच्या बॉडीच्या खाली त्यांना अतिशय केसासारखं बारीक असं स्ट्रक्चर असतं. त्याच्या मदतीने ते काय करतात? बॉडी पुढे सरकून घ्यायला मदत करतात. आणि एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे सकर्स. आता ही जी लीच आहे तर यांना स्पेसिफिक असं माउथसारखं वगैरे स्ट्रक्चर नसतं. पण हे प्राण्यांचं काय होतं बघा की हे औषधासारखे किंवा बरेच ठिकाणी आयुर्वेदामध्ये औषधासाठी वगैरे वापरल्या जातात. जळू वगैरे ज्याला आपण म्हणतो. तर टाचेमध्ये दूषित रक्त असेल ते शोषून घेण्यासाठी किंवा सर्पदंशाचं रक्त शोषून घेण्यासाठी पूर्वी ह्या लीचचा वापर केला जायचा. म्हणजे हे काय करतात तर सकर्स म्हणजे यांच्या माउथमध्ये असे ब्लेडसारखे किंवा चाकूच्या पात्यांसारखा मस्क्युलर पण तो हार्ड असा पार्ट असतो. आणि ते काय करत असतात? त्या माउथ ऑर्गन लाईक जे स्ट्रक्चर आहे ते सक करून घेत असतात. अशा पद्धतीने यांच्या बॉडीची रचना असते. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. आता हे जे आहे त्याच्या बॉडीवरती जे आहे ऑर्गन तर ते एक ठराविक कव्हरचं बनलेलं आहे क्युटिकलने. These animal are either hermaphrodite or unisexual. सेम एक तर बोथ सेक्स प्रेझेंट इन सिंगल बॉडी राहतील किंवा मग हे सेपरेट पण असतील. सेक्सुअल म्हणजे एकतर मेल असेल आयदर फिमेल असेल. फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, लीच, नेरीज एक्सेट्रा. 5वा फायलम आपल्याला दिलेला आहे फायलम अर्थोपोडा. बघा आपण 5व्या फायलमकडे वळलो. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे न्यू क्रायटेरिया घेतले होते मॉडर्न किंवा न्यू क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये हॅबिटेशन असेल, बॉडी सिमेट्री असेल, बॉडी कॅव्हिटी असेल, त्यांचं ॲडॅप्टेशन असेल, तर ह्या सगळ्या पॉईंट्सचा आपण काय करतो आहे? 1 बाय 1 विचार करतो आहे. आता आर्थोपोडा जो आहे तर याच्यातलं पहिलं कॅरेक्टर आहे दीज ॲनिमल्स हॅव जॉईंट अपेंडेजेस. बघा मी तुम्हाला परत फिगर दाखवणार आहे. जॉईंट अपेंडेजेस म्हणजे आपण जर झुरळ कॉक्रोच ज्याला आपण म्हणतो त्यांच्या पायाचं निरीक्षण करणार आहोत तर त्यांचे पाय असे एकाला एक लटकलेले चिटकलेले दिसतात. मी जॉईंट अपेंडेजेस म्हणजे पाय त्यांचे असे चिटकलेल्या स्वरूपात दिसून येतात. हेच दे आर कॉल्ड ॲज अर्थ्रोपोडा. Planet Earth has highest number of animals from this phylum. Hence this is largest phylum with highly successful animal in animal kingdom. बघा आता हा जो आहे फायलम अर्थोपोडा तर हा सगळ्यात मोठा किंवा सर्वात जास्त संख्या असलेला गट आहे. आपल्या संपूर्ण पृथ्वीवरती सगळ्यात मोठा ॲनिमल फायलम आहे ॲनिमल किंगडममधला. These animals are found in all types of habitats ranging from deepest ocean to highest mountain. म्हणजे ॲक्वेटिक आहे, जली आहे, टेरेस्टेरियल जमिनीवरती पण आहे आणि माउंटेन म्हणजे अगदी वरती एरियल फॉर्ममध्ये किंवा पर्वतांच्या म्हणजे टोकावरती सुद्धा आपल्याला हे दिसून येतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, इओसिलोमेट्स, बायलॅटरल सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड सगळे कॅरेक्टर्स राहणार आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे म्हणजे युसिलोमेट आहेत, बायलॅटरल सिमेट्री आहे म्हणजे इक्वल हॉल्स त्यांच्या बॉडीचे आपल्याला मिळणार आहेत आणि सेगमेंटेड बॉडी आहे. त्याच्यानंतर पुढचं जे 5th कॅरेक्टर दिलेलं आहे तर ते कायटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. एक्झोस्केलेटन, एक्झो मीन्स आउटर आणि स्केलेटन म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये हाडा आहेत त्या पद्धतीने यांचं एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचं जे शरीर आहे ते एक्झोस्केलेटनचं आहे. आणि ते कशापासून बनलेले? कायटेनियसपासून बनलेलं आहे. म्हणजे आउटर बॉडी जी आहे ती यांची टणक आहे, कायटेनियस एक्झोस्केलेटनपासून तयार झालेली आहे. दीज ॲनिमल्स आर
सेक्सुअल, एकलिंगी आहेत. यांची उदाहरणं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला देता येणार आहेत. क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओ, विंचू ज्याला आपण म्हणतो, मिलीपेड, पैसा बघा खूप पाय असलेला. त्याच्यानंतर सेंटीपेडला आपण गोम म्हणतो, साधारणतः ओलसर जागेमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. कॉकरोच, झुरळ सगळ्यांच्या घरात दिसूनच येतो. बटरफ्लाय, हनीबी एक्सेट्रा. अशा पद्धतीने फायलम आर्थ्रोपोडा आपण बघितला. उरलेले फायलम आपण पुढच्या पिरियडला बघूयात. तोपर्यंत नमस्कार.